कर्जत तालुक्यातील सांगवे इथे रविवारी सायंकाळी बांधकाम सुरू असलेल्या एका रिसॉर्टच्या इमारतीचा स्लॅब कोसळून भीषण अपघात झाला। या दुर्घटनेत वेल्डिंगचं काम करणारा उत्तर प्रदेशातील मनोज नावाचा कामगार तिसऱ्या मजल्यावरून खाली कोसळून लोखंडी बीम मध्ये अडकला। खोपोली येथील हेल्थ फाउंडेशनच्या रेस्क्यू टीमनं तब्बल 5 तास अथक प्रयत्न करून त्याची सुखरूप सुटका केली आहे। सांगवे येथील सनाधरा या रिसॉर्टच्या बांधकाम स्थळी सुमारे महिनाभरापूर्वी टाकण्यात आलेला स्लॅब अचानक कोसळला। त्यावेळी तिसऱ्या मजल्यावर वेल्डिंगचं काम सुरू असताना मनोज हा कामगार ढिगाऱ्याखाली पडला। त्याचा पाय लोखंडी बीम मध्ये अडकल्यानं तो गंभीर अवस्थेत ढिगाऱ्याखाली अडकून पडला। घटनेची माहिती मिळताच हेल्थ फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले। अत्यंत धोकादायक परिस्थितीत आणि आणखी स्ट्रक्चर कोसळण्याचा धोका असतानाही त्यांनी सावधगिरी बाळगत सलग 5 तास बचाव कार्य राबवून जखमी कामगाराला सुरक्षित बाहेर काढलं। या अपघातात 3 स्थानिक आदिवासी कामगार किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण नवले, अनिल सोनवणे आणि त्यांच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली। अपघातामुळे परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।